या धुळे शहरातली महिला असेल, राष्ट्रातली महिला असेल, या देशातील महिला असेल, ही सुरक्षित होऊ शकते। दुसरा मुद्दा असा आहे की आज आपण जर पाहिलं तर प्रत्येकच अपेक्षा ही आपण आपल्या मुलीकडून करतो। ज्या पद्धतीने मीना पाणी आण, अजय पाणी पी, मीना चटई आण, अजय चटईवर बस, ही संस्कृती हे आज आपल्या देशात चाललेलं आहे। हे सर्वजण आज आपल्या देशात आहे। आपण प्रत्येक अपेक्षा मीनाकडून करत आहोत, परंतु अजयला, मीनाला म्हणतोय पाणी आण, परंतु आपण अजयला पाणी प्यायला सांगत आहोत। हे ज्या पद्धतीने आज चालू आहे, हे जोपर्यंत बंद होत नाही, जोपर्यंत मीना आणि अजय यांना दोघांना समानतेची वागणूक आपण देत नाही, तोपर्यंत महिला सक्षम ही होऊ शकत नाही। म्हणून महिला सक्षमतेसाठी ज्याप्रमाणे तुम्ही अजयला वंशाचा दिवा मानतात, त्याचप्रमाणे तुम्ही मीनाला देखील या वंशाची पंथी मानलं पाहिजे। या प्रगतीची ज्योत ही मीनाला मानलं पाहिजे। जोपर्यंत प्रगतीची ज्योत या देशातील या सर्व पुरुष बांधव मानत नाही, तोपर्यंत आमची महिला सक्षम होणार नाही। म्हणून आजच्या दिवशी मी सर्वांकडून हीच अपेक्षा व्यक्त करते की ज्याप्रमाणे आपण म्हणतो स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, त्याच पद्धतीने समानतेची वागणूक जोपर्यंत दिली जाणार नाही, तोपर्यंत आमची महिला सक्षम होऊ शकणार नाही। म्हणून सर्वांकडून हीच अपेक्षा करते की आमच्या महिलेला समानतेची वागणूक द्या, नक्कीच ती सक्षम झाल्या वाचून राहणार नाही। एवढंच या ठिकाणी बोलते। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार, धन्यवाद, थँक्यू। एक मिनिट सुद्धा विश्रांती नाही घेऊ दिली, लगेच स्टेजवर आल्या, पण तरी सुद्धा एकदम तडफदार भाषण केलं। ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद। सक्षम महिला कशी असावी त्याचा आदर्श आहे। इतकं सुंदर काम केलं गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी की धुळे शहर सगळं चकित झालं। आणि आताच्या नवीन जे आलेल्या आहेत त्या सुद्धा उत्तम तऱ्हेने काम करतात। महिला उत्तम काम करतात म्हणून देश चांगला चाललेला आहे असं मला वाटतं। आता अध्यक्षांना विनंती, इथं दुसरं महत्वाचं म्हणजे पुरुषोत्तमजी खेडेकर आपल्यामध्ये उपस्थित झाले, ते आता अभिवादन करतायत तुम्हाला सगळ्यांना। त्यांचं कार्य महाराष्ट्रामध्ये फार मोठं आहे आणि म्हणून त्यांना खूप खूप ठिकाणी फिरावं लागतं। मला आत्ताच कळलं की 2-4 मिटिंग आत्ताच्या एवढ्या वेळामध्ये त्यांनी घेतल्या आणि वेळात वेळ काढून आपल्यामध्ये ते उपस्थित झाले आणि आपल्या या कार्यक्रमाला अत्यंत शोभा त्यांनी आणलेली आहे। मला असं वाटतं की खेडेकर साहेबांना आधी आपण बोलू द्यावं। खेडेकर साहेब आपण आपले विचार व्यक्त करा। सर्वप्रथम जिजाऊ अभिवादन करून आज आपल्या 32व्या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने आयोजित केलेल्या अधिवेशनानिमित्त या सत्राचे सन्माननीय अध्यक्ष, वक्ते आणि कालपासून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थित इतर नागरिक बंधू आणि भगिनींनो, मला थोडा उशीर झाला, थोडासा कम्युनिकेशन गॅप म्हणतो आपण, तसंही थोडंसं झालेलं आहे। भदाणे सरांची माझी सकाळी भेट झाली, तर 11-11:15 दरम्यान यायचं असं ठरलं होतं, म्हणून मी एक ठिकाणी जाऊन आलो। तरी सुद्धा आपण मला समजून घ्याल अशी मी एक विनंती करतो। मी आलो त्यावेळेस मॅडम जयश्री अहिरराव यांचं भाषण आटोपतं, जे काही 2-4 त्यांनी माझ्यासमोर एक 2-3 मिनिटांमध्ये मी जे काही ऐकलेलं आहे, हे आपल्याला सगळ्या बाबी काही कोणाला नवीन नाही। प्रश्न एकच आहे की स्त्रियांना सक्षम केलं पाहिजे, आम्हाला सगळ्यांना पटतं, पण पचत का नाही हा एक अत्यंत साधा भाग आहे। त्यामुळे यासाठी प्रत्यक्ष आपल्याकडे बाबी खूप आहेत, परंतु कृतीत आणण्यासाठी अडचणी काय आहेत। आता मी सहज इथे आमच्या महिला जिजाऊ ब्रिगेडच्या भेटल्या, बसल्या। अहिरराव मॅडम, मी बऱ्याचदा 2 प्रकारचे सक्षमीकरणाच्या बाबी पुरुषांनी परंपरेनुसार स्त्रियांना दूर ठेवणे, दाबून ठेवणे हे आलेलं आहे, पण ज्यावेळेस माय पोरीला, आता तुम्ही म्हणाल्या तसं म्हणते, माय म्हणते ना बंड्या, संस्कार घरातून कशा पद्धतीचे होतात। आम्ही नवरा बायको एकदा त्यांच्या एका कार्यकर्त्याकडे जेवायला गेलो। जेवायला बसलं असताना एक 4 वर्षाचं भदाणे सर त्यांचा नातू खेळत होता। आमच्या बायकोचा तो पोरगा ओळखीचा असावा, बऱ्यापैकी त्या जात असतील, तर तो लुडबुड करायचा आणि काय घेऊ तो म्हणून या सहज बोलताना बोलल्या, जा मला थोडीशी पोळी घेऊन ये। काय म्हणाला असेल ते पोरग, 4 वर्षाचं कार्ट।
पटकन म्हणलं मी काय पोरगी आहे का पोळी आणायला. हे कुठून होतं? तर ह्या पोरांचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते खराब करण्याचं काम पहिल्यांदा माय करते त्या बालपणापासून, असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. पोरगा असो की पोरगी, लेकरू सामान्यपणे हे त्याच्यापासून असतो. म्हणजे केवळ हेच नाही, समाजामध्ये मी मराठा सेवा संघात काम करतो, वेगळ्या वेगळ्या लहान लहान मुलांना जातीपातीचं मी आमच्याही समाजामध्ये बघतो की आमच्याकडे खालचं अक्कर मासे, फार मासे, आपल्या खानदेशात अजूनही त्याच्याकडचं नदीकडचं निकडचं एवढे प्रकार आहेत. हे कसे येतात तर लहानपणी सगळे मुलं एकत्र खेळत असतात. 8-10 वर्षाची मुलं, 20-20, 30-30 मुलं एकाच कॉलनीतली किंवा एकत्र खेळत असतात. थोडीशी मुलं समजायला लागली की माय त्याला सांगते ते पलीकडचं 10वं घर आहे ना, त्यांच्याकडे जायचं नाही, त्यांचं आपलं जरा असं. हे सॉफ्टवेअर जे काही आज तयार होतं तसं होतं. विशेषतः सगळ्यांचा खानदानीपणा. तुम्ही बऱ्याचशा महिला या बाजूला दिसताय, मला माहित नाही किती असताल काय. तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून माझी तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, जाहीरपणे करतो मी, जी आम्ही शिवधर्मातही सांगितलेले आहे सातत्याने, आजपासून एवढं एक तरी करा अहिरराव मॅडम सक्षमीकरणासाठी की पुढचा जो कोणी पुरुष असेल, तो तुमचा नवरा असेल, सासरा असेल, बाप असेल, कोणाच्याही पाया पडायचं नाही, म्हणजे पडायचं नाही. तुम्हाला वाईट वाटत असेल, कोणीही घरी आले पाहुणे, रेखा काका बघा, आणि त्याच वेळेस पुरुषोत्तम इकडे तिकडे उघडत एकही म्हणत नाही एक आट्या त्यांच्या पाया पड. पोरीचं सगळं करायचं आणि जिथे तिथे वापरायचं. सगळ्यांचा खानदानीपणा कुठे येऊन ठेपलाय तर त्या फक्त पोरींच्या याच्यामध्ये. त्यामुळे हे जे आहे सक्षमीकरण, हा तर पुढचा जन्मानंतरचा भाग आहे, पण दुर्बलीकरणाची प्रक्रिया ही जवळपास गर्भावस्थेपासूनच सुरू होते आणि जन्मानंतर मग त्या मुलाचं पुरुषीकरण करायचं की स्त्रीकरण करायचं हे अशा अंगाने चालत आलेल्या परंपरेप्रमाणे ते मग ठरत असतं आणि चालत असतं. त्यामुळे यामध्ये बऱ्याचशा बाबी ह्या सोडून द्याव्या लागणार आहेत. आणि सामान्यपणे जगातल्या ज्या ज्या स्त्रिया आहेत या सर्वजण कुठल्याही धर्माच्या असो, त्या कॉमन काही प्रश्न फेस करतायत, कॉमन समस्या फेस करतायत. आणि या कॉमन समस्या जरी त्या फेस करत असल्या तरी जो फेमिनिझमच्या अंगाने काही काही बाबी पुढे आलेल्या आहेत, तो रॅडिकल फेमिनिझम किमान आपल्या भारतात तरी अशक्य आहे. रॅडिकल फेमिनिझम जो म्हणतो की आम्ही जन्माला येतो, एवढं एवढं वाढतो, लग्न करतो आणि मुलांना जन्म देतो, आता याच्या पुढे आम्ही मुलांना जन्म देणार नाही, तो पुरुषांनी दिला पाहिजे. 100% मी सहमत आहे, पण जोपर्यंत निसर्ग बदल करणार नाही तोपर्यंत पुरुषांना काहीच करता येणार नाही. पण सर्व स्त्रियांच्यासाठी जी काही संपूर्ण उत्क्रांतीची प्रक्रिया आज आपल्याला समोर दिसते आहे, या उत्क्रांतीमध्ये एवढं आज नक्की वाटायला लागलेलं आहे की कदाचित पुढच्या 1000-2000 वर्षामध्ये जगातली पुरुष नावाची जी आमची स्पेसी आहे ही संपलेली राहील. कारण की पुरुषाचं किंवा नराचं जे एकमेव काम आहे ते प्रजोत्पादन आहे. आणि आता कुठल्याही नराच्या मूळ वीर्याशिवाय नवीन एक सिस्टम टेक्नॉलॉजी किंवा काय म्हणू आपण डेव्हलप झालेली आहे की जिथे तुमच्या कुठल्याही संबंधाशिवाय स्त्री माय होऊ शकते किंवा एखादी मादी एखाद्याला जन्म देऊ शकते. आणि त्यामुळे कदाचित पुरुष नावाची स्पेसी संपलेली राहील आणि स्त्रियांचं राज्य येईल. त्यावेळेस 1000, 1500, 2000 वर्षात शक्य आहे. पण मधल्या कालखंडामध्ये ऑस्ट्रेलियाने असं त्याच्यावर एक ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की होईल पण 1000-2000 वर्षात होणार नाही, कदाचित त्याला अजून 4 लाख वर्ष लागतील. 4 लाख वर्ष वाढवू काय. शेवटी जो अन्याय करणारा आहे तो संपूर्ण तुमचे न्याय होणार नाही. पुरुष संपले म्हणून स्त्रिया
किंवा नर संपले म्हणून माद्या सुखात राहणार नाहीत, कारण की नैसर्गिक अंगानेच नर आणि मादी जी आहे सगळ्या ॲनिमल किंगडम मध्ये ही एकमेकाची सहकारी आहेत, एकमेकात सहवासासाठी ते जन्माला आलेले आहेत आणि त्यामुळे यामध्ये बदल काय करता येणं शक्य आहे तो एकच आहे, तर आम्ही असे का वागतो, स्त्रियांवर अन्याय अत्याचार का करतो, याचं मूळ कारण आहे आमच्या डोक्यात आलेले परंपरागत विचार. आणि मग विचार काय, एकदा जो आला तो आला. आम्ही बऱ्याचदा सांगतो नारळ फोडलं आणि पाणी बाहेर आलं. पोरं विचारतात बाबा माय नारळात पाणी कसं गेलं, तर लगेच मायबाप सांगतात देवाची करणी नारळात पाणी. आणि काही काही नारळात नसतं पाणी, देवाची करणी काही काही नारळात नसतं पाणी. म्हणजे आम्ही जी मूलभूत आमच्या संपूर्ण सुपर कॉम्प्युटरला पाठीमागे टाकणारे जे मेंदू आमच्या मुलांच्या डोक्यामध्ये आहेत ते आम्ही अशा पद्धतीने तिथल्या तिथे थिजवून टाकतो की काहीतरी ज्ञान जगातलं आहे हे समजून घेतलं पाहिजे, याबद्दल काहीच वाटत नाही. मराठा सेवा संघात आम्ही बऱ्याचदा सांगितलं आहे, म्हणजे इतर समाजापेक्षा मराठा समाजात स्त्रियांवर जेवढे अन्याय अत्याचार होतात ते बहुधा कुठेही होत नसतील असं माझं बरोबर आहे. म्हणजे विधवा विवाह, आता शेतकऱ्यांचा प्रश्न खूप गंभीर झालेले आहेत काही काही बाबी. सर्व म्हणजे सक्षमीकरण किंवा जयश्री मॅडम तुम्हाला इथे आपण बोलू पण आपण कुठेतरी ग्राउंडवर जाऊन काही गोष्टी करू शकतो का. साधारण 22 ते 25% मुलं जे आत्महत्या करतायत शेतकरी कुटुंबातले हे अगदी 25च्या आसपासचे आहेत. आणि ज्या मुलांचं नुकतंच लग्न झालंय, अंगावरची हळद फिटली नाही, मांडव परतनी झाली नाही, हनीमून कशाला म्हणतात, बायको बरोबर गुलगुल बोलणं कशाला म्हणतात, टीव्ही मध्ये सिरियल मध्ये पाहिल्याप्रमाणे जो काही संसाराचे स्वप्न पाहिलेले असते ते या पोरांनी नुसते डोळ्यात पाठी केलेले असतात. पण बायको आणि नवरा घरात आल्यानंतर कोणीही एकमेकाला अगदी डोळे भरून पाहिलेले नसतं आणि हा मुलगा निघून गेलेला आहे. अशा वेळेस ही एकटी पोरगी 20, 22, 25 वर्षाची आत्ताचं जर जीवनमान बघितलं आपण तर येणाऱ्या 50-60 वर्षामध्ये स्त्री कमीत कमी 125 वर्ष भारतातली जगणार आहे आणि पुरुष 110 वर्ष जगणार आहे. ही 25ची पोरगी आपण ऍव्हरेज जरी धरलं 100 वर्षाचं तर पुढचं 70-80 वर्षाचं जे वय आहे हे कसं काढणार आहे. घरात तरुण मुली ज्या विधवा आहेत त्यांची पूजा करणारी जमात अजून एकाही समाजात जन्माला आलेली नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पाया पडून विनंती आहे की आतून वेळ काढा भराने सर, तुमच्या ज्येष्ठांची यामध्ये मध्यस्थी करण्याची खूप गरज आहे. अजूनही आमच्या मराठ्यांमध्ये स्वतःला खानदानी पाटील देशमुख म्हणणारे अनेक अशी हलकट आणि नालायक घराणी आहे की जे रानटीपणा सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होईल. अशा लोकांना आज सती फरे ते करत नसतील, या पोरींना जाळून मारत नसतील, पण जिवंत ठेवून त्यांना त्या मेल्या असत्या तरी बरं वाटावं असे त्यांचे हाल करतायत. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की अशा कुटुंबापर्यंत आपण पोहोचता आलं तर पोहोचा. त्या गावातल्या लोकांना, त्या मुलीच्या माहेरच्या सासरच्या लोकांना तयार करा आणि त्या मुलीचा पुनर्विवाह जर आपण लावून दिला तर मला असं वाटतं जयश्रीताई हे एक अत्यंत महत्वाचं मोठं काम होणार. आपण सोबत राहून आपण करतोय पण आपण इथे हॉलमध्येच नाही, आपण बाहेर पडू. आणि एवढ्यासाठीच मी येणारी 2 वर्ष एरवी दूर होतो, बाहेर पडलेलो आहे. हे सगळ्या बाबी अशा संमेलनातून आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्या ग्राउंड लेवलवर जाणं खूप खूप गरजेचं असतं. आणि यासाठी पुरुषांनी पुढाकार घेणं खूप खूप गरजेचं आहे. जोपर्यंत पुरुष म्हणणार नाही तोपर्यंत अवघड आहे. जयश्रीताई नवीन बाबी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज ते निर्भया वगैरे प्रकरण घडलं, दररोज काही ना काही बाबी होत आहेत. हे होऊ नये ही आदर्श कल्पना आहे, बिलकुल व्हायला नको. परंतु हे होणार आहे. मीडियाने ज्या पद्धतीने ह्या बाबींचं उदात्तीकरण केलं किंवा मार्केटिंग केलं याचा दुष्परिणाम असा झाला
की ज्या जिजाऊ सावित्रीचं नाव घेत, अहिल्याचं नाव घेत घेत अत्यंत अभिमानाने या देशाच्या राज्यघटनेने तुम्हाला दिलेले अधिकार, हक्क तुम्ही राबू लागलेल्या होत्या आणि बिनधास्तपणे आज सर्व समाजातल्या, सर्व धर्मातल्या मुली, महिला, म्हाताऱ्या, कोताऱ्या एकट्या दुकट्या बाहेर निघत होत्या, मोकळ्या फिरत होत्या. या वेगळ्या वेगळ्या झालेल्या दुर्घटनेवर दररोज टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून इतक्या खालच्या पातळीवर चर्चा करण्यात आलेली आहे की आता आजी सकाळी नाक बाहेर झाली की म्हणते पोरी जा, नाहीतर जाऊ नको, शक्यतोवर जाऊ नको म्हणते. एवढंच नाही तर नात आजीला म्हणते आजी तू सुद्धा जाऊ नको, सून सासूला म्हणते तू जाऊ नको. आणि मोठ्या महत् प्रयासाने या भारतीय स्त्रियांचं घराबाहेर पाऊल पडलेलं पाऊल, चौकट ओलांडून बाहेर पडलेलं पाऊल, एक स्वतःचं व्यक्तित्व विकसित करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड पुन्हा ह्या काहीतरी हरामखोरांमुळे उलट्या चक्र फिरायला लागलेल्या आहे आणि या बाहेर पडलेल्या महिला पुन्हा आत येऊ लागलेल्या आहे. तुमच्या सगळ्या महिलांच्या मी पाया पडून तुम्हाला विनंती करतो की रोज दुर्घटना होत असतात, गाड्यांचे ऍक्सिडेंट्स होतात, रेल्वेचे ऍक्सिडेंट्स होतात, विमानाचे ऍक्सिडेंट्स होतात. आपणही बाहेर पडलो तरी कोणीतरी आपल्याला ठोकतं, म्हणून कोणी घरातून बाहेर पडणं बंद केलेलं नाही आहे. त्याला फेस करा, पण एकच करा की निघताना ताकदीने निघा. अशा काही गोष्टी होत असतील तर तुम्ही जे याचे प्राध्यापक असाल, आपले काही स्टुडंट्स असाल, तर आपला सगळं जो काही उत्क्रांती आहे, आपण ॲनिमल किंगडम मधून आलेलो आहोत. ॲनिमल किंगडम मध्ये जर आपण बघितलं त्या टीव्हीच्या सिरियल्स असतात, ॲनिमल किंगडम काय म्हणतो आठवत, ॲनिमल वेगळे वेगळे डिस्कवरी वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की एक मी एपिसोड बघितला, 2 सिंह असतात, अगदी तरुण भाऊ बिऊ असे बळकट, आणि नेहमीप्रमाणे ते 5-4 सिंहिणी दिसतात, कळप दिसतो, ते लेकरं इकडे तिकडे खेळत असतात. 2 प्रकारे आपण बघितलेले असतील. एक सिंह येतो आणि त्या सिंहिणीवर वाटेल तो अत्याचार करतो आणि लेकरं मारून टाकतो. हे 2 सिंह अशा पद्धतीने जातात, ठरल्याप्रमाणे की आपण जायचं आणि यांच्यावर बलात्कार करायचा, आपल्याला पाहिजे ते आपलं काम करायचं. ती पोरं खेळत असतात आणि त्यांच्या संस्कृतीप्रमाणे जर त्या सिंहिणी तयार झाल्या नाही त्यांच्या समागमासाठी, तर सिंह ते पोरं मारून टाकतात, बछडे जे असतात ते. या 5-6 सिंहिणी अत्यंत आक्रमकपणे पोरांना बाजूला ठेवतात आणि त्या दोन्ही नरांशी नजरेला नजर लावून भिडतात. जेव्हा हे दोन्ही नर झेप घेतात, काय 15-20 मिनिट, अर्धा तास त्यांची ती जी लढाई चालते ते, आणि या सगळ्या सिंहिणी त्या दोन्ही नरांना मारून टाकतात. बरोबर आहे? हे ठिकाणी आम्ही करू शकत, हा माझा साधा मुद्दा. त्यामुळे तुमच्याजवळ बंदुका दिल्या, सुरे दिले, ते मिरचीच्या पुढे दिल्या, एवढ्यावर भागणार नाही. उलट आम्ही तर ह्या मताचा आहे की जर अशा पद्धतीचे काही अन्य अत्याचार होत असतील आणि स्त्रियांनी जर अक्षरशः त्याचा खून जरी केला तर ते तुम्ही मान्य केलं पाहिजे, त्या पद्धतीने चर्चा केलं पाहिजे. आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल, आमच्याकडे नागपूर नावाचं गाव आहे, नागपुरामध्ये अशा पद्धतीचे काही किस्से घडले. ते अप्पून नावाची एक महिलांची गँग होती आणि त्या पोरं वेगळे वेगळे काही करणारे ज्यावेळेस आले, या सगळ्या बायका कोर्टाच्या आवारामध्ये एकत्रित झाल्या आणि त्या 2 पोरांना ठेचून ठेचून मारलं. मला वाईट याचं वाटतं की ह्या महिलांची जमानत घेण्यासाठी एरवी इकडे तिकडे मिरवणाऱ्या महिलांच्या संघटना कोणी त्या महिलांच्या बाजूला उभे राहिला नाही. शेवटी आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या मुलींना मी पाठवलं की जा आणि त्यांची जमानत घ्या. किमान असं काम करणाऱ्या महिलांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हा जाहीर कार्यक्रम आहे, वेगळा वेगळा कार्यक्रम आहे. समाज बांधवांनो, समाज हा काही आभाळातून पडत नसतो. व्यक्तीपासून कुटुंब आणि कुटुंबापासून समाज होत असतो. या समाजाचं मायक्रो इलिमेंट काय असेल तर ते आपलं कुटुंब आहे, आपलं घर आहे. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये मुलांना आणि मुलींना किती बरोबरीने वागवतो याच्यावर समाजातलं ते चित्र असतं. आपल्या मुला मुलींना आपण त्या पद्धतीने देतो, वागवतो का? आजही आमच्याकडे अगदी धुळ्यासारख्या शहरात चांगले श्रीमंत कुटुंब, अगदी असं समजूया की बऱ्यापैकी म्हणजे प्राध्यापक आणि प्राध्यापिका असलेले नवरा बायको
महिन्याला घरात 3 लाख रुपये येणार आहे. एकच पोरगा आणि एकच पोरगी. तूप नावाचा प्रकार तर आता नद्याने व्हायला लागलेला आहे, बरोबर आहे. अजूनही ज्यावेळेस पोरग आणि पोरगी जेवायला एकत्रित बसतात, माय दोघांची एकच आहे, पण ज्यावेळेस तूप वाढायची वेळ येते, आमच्याकडे गटलं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुपाचं, गटलं असं ते असतं वाढायचं. ज्यावेळेस पोराचं ताट असतं तर माय ते तिचं त्याचं गटलं किती खाली येईल ते पाहते, आणि पोरीचं पात्र आलं की ते आपोआप पुन्हा असं खाली होते. त्या पोरीचा एकच साधा प्रश्न आहे की माय मी या सगळ्या जगाला अंगावर घेईल आणि त्यांना संपून टाकेल, पण तूच जर माझ्या विरोधात असं करायला लागली तर मी न्याय कोणाकडे मागणार आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या बाबी आहेत. म्हणून आम्ही ह्या घरापासून सुरू केल्या पाहिजे, त्या पद्धतीने चालू केल्या पाहिजेत. राजकीय विषय नसला तरी आज आपल्याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक नारा आहे. कोणता? बेटी बचाव बेटी पढाओ, स्त्रियांचा आदर करा वगैरे वगैरे वगैरे, बरोबर. याच्याबद्दल काही कोणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही, बरोबर. पण आदर्श हे कुठेतरी दिसलं पाहिजे. आपण सर्व ज्येष्ठही आहोत, आदर्श दिसले पाहिजे. ज्येष्ठांची अपेक्षा आहे की किमान माय किंवा बाप ज्येष्ठ जे असतील किंवा जे कोणी स्त्री पुरुष ज्येष्ठ असतील त्यांना चांगल्या पद्धतीचा मान सन्मान हा सरकारकडून इकडून तिकडून मिळाला पाहिजे. त्याबद्दल काही दुमत नाही, पण पहिला घरातही मिळाला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यक्षम वगैरे काय असतील ते असो, आपण एक कौटुंबिक अंगाने मी बऱ्याचदा या बाबीकडे बघतो. आम्ही सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजूर कुटुंबातून आलेले जे काही लोक आहोत, मुलं शिकतात, मोठे होतात, 1000, 2000, 5000 रुपयाच्या नोकरीवर लागतात, स्थिरावतात. त्यावेळेस लग्न होतं. लग्न झाल्यानंतर बायको मायबापाची अपेक्षा त्या पोराकडून काय असते? बोला ना. एकत्र वागावं, अजून आपलं पालन पोषण करावं. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या निमित्ताने महिलांचं सक्षमीकरण, इतर लोकांनी राज्यकर्ते कसे वागतात याचं अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांनी त्यांची माय हिराबेन आणि बायको यशोदाबेन यांना प्रधानमंत्री बंगल्यामध्ये जर घेऊन गेले तर सामान्य लोकांना तो आदर्श होऊ शकतो आणि महिला सक्षमीकरणासाठी तो एक चांगला प्रकार होईल असं माझं स्वतःचं मत आहे. मी आपल्या समोर आलो, कमी वेळ असतानाही मला आपण उशिरा येऊ नये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि या सर्व कार्यक्रमात मी स्वतःही ज्येष्ठ आहे, पण तुम्हाला न पटणारा एक मुद्दा मांडतो आणि मी निघतो. सरकारने जे काही करायला पाहिजे तो मागण्याचा तुमचा आमचा सगळ्यांचा हक्क आणि अधिकार आहे. मी या मताचा मागेही मी भदाने सरांच्या एका कार्यक्रमात बोललो होतो की जर आम्हाला सरकार 100% दत्तक घेणार असेल तर आम्ही आमच्या मालमत्ता सरकार जमा केल्या पाहिजेत. आम्ही अनेकदा आमच्या स्वतःच्या मालमत्ता, आता येताना भाऊसाहेब जेवढे माझ्या सोबत होते ते म्हणले मी इथलं मागचं घर विकणार आहे. मराठा सेवा संघात आम्ही पहिल्यापासून सांगितलेलं आहे की मरेपर्यंत काय वाटेल ते झालं तरी तुमच्या प्रॉपर्ट्या ह्या तुमच्याच नावाने ठेवा, पोरांच्या नावाने करून कारण नसताना ते जे काही नाटक आलं नट सम्राट अशा पद्धतीचं बेलवणकर होऊन गणपतराव होऊन रस्त्यावर हिंडू नका आणि पोरांना दूषण देऊ नका. दुनिया बदल रही आहे, ती आपल्या घरापासून सुरुवात होते. जर आता हे चक्र पुन्हा आपल्याला उलट जे चाललेलं आहे सुलट फिरवायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला या अंगाने सजग राहिलं पाहिजे असं माझं स्वतःचं आपल्याला एक निवेदन आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. त्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष साहेबांचं आता भाषण होईल. महिलांचं सक्षमीकरण या कार्यक्रमाचे अध्यक्ष कापटे साहेब या ठिकाणी बोलतील. सिरियसली, शांतपणाने, दोन्ही हात जोडून, गोड शब्दाने आपल्याला नम्रतेने मी विनंती करतोय की जेवणाच्या ठिकाणी कृपया गर्दी करू नये. इथे फार गोंधळ झाला काल. हे लक्षात घेऊन जेवण 1:30 वाजता होणार आहे. फार उशिराने स्वयंपाक सुरू आहे आणि म्हणून
कोणीही बाहेर जाणार नाही आणि त्या हॉलमध्ये कोणी शिरणार नाही. जर ते शिरले, जर त्यांचा अपमान झाला तर त्याला या ठिकाणची समिती जबाबदार राहणार नाही. अतिशय महत्त्वाची ही सूचना आहे, कारण अनेक लोकांनी कालचं श्रीखंड फेकून दिलं हो, आणि नंतरच्या लोकांना मिळालं नाही. 3-3, 4-4 वेळा श्रीखंड घेतलं, आनंद आहे. तुम्ही समाधानाने तुम्ही जेवा, समाधान आनंद घ्या, परंतु जास्त घेऊन ते फेकून देणं हे गैर आहे. तेव्हा आता जेवण आपल्याला मिळणार आहे, पण ते 1:30 वाजता मिळणार आहे, कारण आता समारोप आपला होतो आहे. हा कार्यक्रम संपल्याबरोबर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू होतो आहे आणि त्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण थांबलो. काही मंडळी पुरस्कार घेण्यासाठी आतुर झालेली आहे, हे मला चांगलं ठाऊक आहे. ते आता म्हणत असतील की आता तुमची भाषणं बंद करा. महाराष्ट्राच्या मार्फत या फेसकॉमने आम्हाला आता पुरस्कार देण्याचा विचार पुरस्कार देणार आहे, त्याबद्दल तो कार्यक्रम लवकर सुरू करा असा त्यांचा विचार म्हणत असेल. ठीक आहे, तेव्हा मी जापटे सरांना विनंती करतो की त्यांनी या सत्राचं समारोपाचं भाषण करावं. सन्माननीय मंच आणि बंधू भगिनींनो, खूप वेळ झालेली आहे. पुरस्कार वितरणाचं काम आणखीन शिल्लक आहे. सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो आपला. तर बऱ्याच आता जे 3 वक्त्यांनी महिला सबलीकरणाबद्दल आपले विचार मांडले, त्यामध्ये आपले फेसकॉमचे भरत सर हो भरत सर बाजूला लावा, त्यांना फोटो काढू. हालचाल करा, फोटो काढू. भरत सर ताबडतोब स्त्रिया खाली वागतातच. हॅलो, या महिला सबलीकरणावर 3 वक्त्यांनी आपले अतिशय उत्कृष्ट असे विचार मांडले आणि बहुतेक मुद्दे सर्व त्यांनी कव्हर केलेले आहेत. श्रीमती जयश्री अहिरराव या धुळे शहराच्या महापौर सुद्धा होत्या आणि त्यांनी आपले फार विचार मांडलेले आहेत. त्याचप्रमाणे श्री पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी सुद्धा आपले विचार मांडलेले आहेत. तर या ठिकाणी मी एवढं सांगेन की आपल्या कॉन्स्टिट्यूशननी समानता दिलेली आहे स्त्री पुरुषांना. आंतरराष्ट्रीय ठराव, युनायटेड नेशन्सचे अनेक ठराव झालेले आहेत. 1979 ला सुद्धा असा ठराव झालेला आहे की इलिमिनेशन ऑल टाइप्स ऑफ इलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन, अशा प्रकारचा युनायटेड नेशनचा ठराव सुद्धा झालेला आहे. घटनेने समानता दिलेली आहे. इतकं असून देखील स्त्रियावर अत्याचार होत आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तर आता आपण ही कायद्याची अंमलबजावणी कशी चांगल्या रीतीने होईल यावर जास्त जोर देण्याची आवश्यकता आहे.
आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण ज्येष्ठामध्ये महिलांचं प्रमाण 52% आहे आणि ज्येष्ठ पुरुषांचं प्रमाण 48% आहे. संपूर्ण लोकसंख्येमध्ये महिलांचं प्रमाण कमी आहे, परंतु ज्येष्ठामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला ज्येष्ठ महिलांच्या बाबतीत जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण ज्येष्ठ महिलाकडे त्या आयुष्यभर राबत असतात, आयुष्यभर सेवा करत असतात. मुलगी म्हणून सेवा केलेली आहे, सून म्हणून सेवा केलेली आहे, आई म्हणून सेवा केलेली आहे, आजी म्हणूनही सेवा करत असतात सगळ्यांची. परंतु त्यांना जेव्हा काही गरज पडते त्यांची सेवा करायला कोणी तयार नसतं. त्यामुळे हे एक प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आहे, भेदभाव आहे. तर हा भेदभाव दूर झाला पाहिजे आणि यामध्ये मानसिकता बदलण्याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर यासाठी संस्कारित मुलं कसे होतील यावर जास्त जोर द्यावा लागेल आणि यामध्ये आपल्या ज्येष्ठांना पुढाकार घ्यावा लागेल. सुदैवाने या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जे आहे त्यांनी या ठिकाणी साने गुरुजी सांस्कृतिक केंद्र असं एक विशेष केंद्र या ठिकाणी उभं केलेलं आहे. या सांस्कृतिक केंद्राचा फायदा घेऊन आपण लोकांवर, विशेषतः मुलावर आणि तरुणावर कसे संस्कार चांगले होतील यावर भर देण्याची गरज आहे. सर्टिफिकेट आणायचे आणि एक एक सर्टिफिकेट त्यांनी जाहीर करायचं आणि त्याचबरोबर स्टेजवर बसलेले दादासाहेब GT चौधरी, त्याचबरोबर तापटे साहेब, त्याचबरोबर अरुण रोडेजी आणि नाना इंगळेजी, या चौघांच्या हस्ते या ठिकाणी आता एकाला त्रास होऊ नये, हात दुखून येतील म्हणून चौघांनी बक्षिसं द्यायची आहे. कोणाला त्रास होऊ नये या ठिकाणी मध्यभागी मी खुर्ची ठेवलेली आहे. ह्या खुर्चीवर ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी या खुर्चीवर बसायचं आहे. त्याचा फोटो होईल. पाठीमागे या चारही विभूती त्या ठिकाणी उभे राहतील आणि तो फोटो होईल. ज्यांचा फोटो होईल हा फोटो त्यांना पाठवला जाईल. त्यांनी जर ऑर्डर देऊन ठेवली, कारण या ठिकाणी जे पुरस्कार मिळालेले आहेत ते अतिशय चांगले पुरस्कार आहेत. त्यांनी मेहनत घेतली, चांगलं काम केलं म्हणून त्यांना महाराष्ट्र बेस्कॉमतर्फे हे पुरस्कार दिले जात आहेत. आपण आता या ठिकाणी यादीप्रमाणे नाव पुकारलं जाईल आणि आपण टाळ्या वाजवायला मात्र हेगळे करू नये अशी विनंती करतो. एकदाच टाळी वाजवायची. जो ग्रस्त इथे बसेल आणि त्यांना शाल पांघरली जाईल. शाल पांघरली गेल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ दिला जाईल. त्यावेळेला जेव्हा पुष्पगुच्छ त्यांच्या हातात पडेल त्यावेळेला जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. शिस्तबद्ध आपण हा कार्यक्रम करूया. कुठे घाई गर्दीने हा आला तो गेलाय. इथे पुरस्कारार्थी जे आहेत ते या ठिकाणी थांबतील. इतरांनी स्टेज सोडून बाजूला बसलं तरी चालेल. कारण या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना आनंद वाटला पाहिजे, त्यांना समाधान मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आज ताबडतोब ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी या ठिकाणी बिंग जवळ यायला हरकत नाही, पाठीमागे बसायला हरकत नाही. खुर्च्या आहे. आता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू होतोय. फक्त प्राचार्य BN पाटील या ठिकाणी नाव उच्चारतील, त्यांनी या ठिकाणी जायचं आहे. आता जे सत्र झालं त्या सत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे म्हणून मी विनंती करतो की तापटे साहेबांचा सत्कार आठवड्या आभारी करावा. अध्यक्ष होते या सत्राचे म्हणून त्यांचा सत्कार आठवड्या आभार.
थांबा पुष्पगुच्छ दिल्यानंतर खऱ्या अर्थानं टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. या सत्रामध्ये ज्यांनी भाग घेतला, ज्यांनी भाषण केलं, त्या जयश्रीताई अहिरराव यांचा सत्कार अहिरराव ताईंनी जरा वाकायचंय, कारण मुलीचा प्रश्न आहे. या सत्रामध्ये ज्याने अतिशय जबरदस्तपणे आपले मुद्दे मांडले, सीतापासून यशोदापर्यंत, हे आपले अध्यक्ष साहेब D.T. चौधरी साहेब यांचा सरकार रोडे सरकार धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सन्माननीय विचार मंच आणि सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनो, आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकर्ते हे आपापलं काम करत असतात. वर्षभरातून केलेल्या कामाची पावती त्यांना मिळायला पाहिजे, त्यांच्या पाठीवरून हात दिला गेला पाहिजे, हात दिली गेली पाहिजे, प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. या हेतूनं फेस्कॉम या अधिवेशनामध्ये विविध प्रकारचं पुरस्कार देण्याचं काम करतं आणि प्रेरणा देतं, प्रोत्साहन देतं. यात आदर्श माता, आदर्श पिता, उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ, प्रादेशिक विभागातून विशेष पुरस्कार, त्याच्यानंतर विशेष पुरस्कार म्हणून खेटे पुरस्कार, खेटे पुरस्कार आणि सेवाभावी महिला पुरस्कार, असे एकूण 23 पुरस्कार आपलं फेस्कॉम आपल्या राज्यातून देत असतं. प्रस्ताव मागवले जातात. यावर्षी रोडे साहेबांनी वेळ कमी असल्यामुळे ते प्रस्ताव त्या प्रादेशिक विभागात जमा करायला लावलेत, एकत्र झालेत. 21 तारखेला नाशिकला सभा घेतली गेली, त्याची छाननी केली गेली आणि त्याच्यातून अगदी निरपेक्ष पद्धतीनं सर्व पुरस्कारांची निवड करण्यात आलेली आहे. एका संघात एका प्रादेशिक विभागाने दुसऱ्या प्रादेशिक विभागाची छाननी केली, दुसऱ्या प्रादेशिक विभागाने तिसऱ्या प्रादेशिक विभागाची छाननी केली आणि अशा प्रकारे एक संपूर्ण दिवसातून हे काम करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जी पुरस्काराची यादी माझ्याजवळ आहे त्याचं वितरण आपण करूया. जे पुरस्कार या ठिकाणी घ्यायला येतील, अध्यक्षांनी परवानगी दिलेली आहे की पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंब येऊ शकतं, परंतु पटकन वेळीची मर्यादा असल्यामुळे पटकन यायचं आणि पटकन त्या ठिकाणी खाली जायचं, एवढी मात्र आपण काळजी घ्यायची आहे. आपण पुरस्कारांना वेळ जास्त वाया न घालता सुरुवात करूया. पहिला पुरस्कार म्हणून आपण आदर्श माता म्हणून पुरस्कार देत आहोत. या पुरस्कारामध्ये शहाद्याच्या नुकताच ज्याची मागच्या वर्षी अगदी भव्य पद्धतीने तर पहिला पुरस्कार आपण शहाद्याच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्या अध्यक्ष आहेत, ज्यांचं व्यक्तिमत्व
ज्यांचं जीवन एक आदर्श आहे. अगदी प्लीज 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 ज्यांचं जीवन एक चांगल्या प्रकारचं आहे अशा कांतीबेन काशीनाथ पाटील शहादा यांना आदर्श माता म्हणून पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यांना सन्मानित तर मी विनंती करतो कांतीबाई काशीनाथ पाटील यांना आदर्श माता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या घरी आज लग्न आहे, त्या येणार नव्हत्या पण आम्ही त्यांना विनंती केली. आज त्या पुरस्कार घ्यायला या ठिकाणी आले आहेत. मी विनंती करतो की कांतीबेन काशीनाथ पाटील यांनी पुरस्कार स्वीकारावा आणि आपल्या हेस्कॉमचे आयस्कॉमचे जे सन्माननीय सदस्य आहेत यांनी तो द्यावा. आपले कोमल सिंग जवळ या. दादा एक चांगल्या प्रकारचं जीवन कांताबेन यांनी अगदी आपलं जीवन जे आहे आदर्श घडवलेलं आहे. 5 मुलं, प्रत्येक मुलाला चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण दिलं. पहिला त्या ठिकाणी एक संकट आलं, त्या संकटातूनही पुढे गेल्यात आणि शहादा शहरामध्ये नगराध्यक्ष बनण्याचा एक चांगला मान त्यांना मिळाला. त्यांच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे. एक मोठा संघ आहे, जवळजवळ 180 महिलांचा संघ आहे. त्यानंतर मी आदर्श पिता म्हणून या ठिकाणी जो पुरस्कार दिला गेलेला आहे तो अशोक राजाराम पद्मावार यवतमाळचे आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ मंडळ यवतमाळ विदर्भ पश्चिम मधून ते प्रथम क्रमांकाने या ठिकाणी आदर्श पिता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. म्हणून मी विनंती करतो अशोक राजाभाऊ पद्मावार यांनी मंचावर येऊन त्यांचा त्या ठिकाणी पुरस्कार मागणी यवतमाळचे अशा प्रकारे पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागातला हा एक चांगला आदर्श पुरस्कार. यानंतर उत्कृष्ट महिला कार्यकर्ती शहर विभाग याच्यामध्ये प्रथम क्रमांक ज्यांचा आला आहे रजनी सुरेश महाजन जळगावच्या त्या आहेत आणि आपल्या खानदेश प्रादेशिक विभागातून त्यांना हा पुरस्कार